नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी द्वारा एक ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे डेप्युटी डायरेक्टर व्होकेशनल एज्युकेशनची. कालच मी एक लाईव्ह सेशन घेतलेलं होतं. ते होतं प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक जे गव्हर्नमेंट आयटीआय कॉलेजेस आहेत त्यांच्यासाठीची ती पण क्लास 1 ची पोस्ट होती. काही लोकांनी ते बघितलं नसेल तर नक्की तुम्ही ते बघून घ्या. पूर्ण मी व्हिडिओ तो बनवलेला आहे, त्याच्यामध्ये बरेचसे अपडेट तुम्हाला दिलेले आहेत. आता हे आहे तर डेप्युटी डायरेक्टर व्होकेशनल एज्युकेशन. आता व्होकेशनल एज्युकेशनचा नेमका अर्थ काय, तर हे तुमचे जे आयटीआय कॉलेजेस आहेत ते व्होकेशनल एज्युकेशनच्या अंडरच चालतात, राईट. तर तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पूर्ण नोटिफिकेशन काय आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे. त्याच सोबत बाकी तुमचं एक्झाम होणार आहे, नाही होणार आहे, होऊ शकते का, हे सर्व गोष्टी या पदाबद्दलच्या मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेन. जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा. येणारी प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंट मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. तर चला बघा, उपसंचालक व्यवसाय शिक्षण गट अ तांत्रिक वरिष्ठ. कालचं जे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, निरीक्षक होतं ते गट अ होतं, तांत्रिकच होतं पण ते कनिष्ठ होतं, राईट. महाराष्ट्र शिक्षण सेवा, क्लिअर. पद किती आहेत? एकूण पद 6 आहेत. ओके. आता बघा, अनुसूचित जातीसाठी एक पद आहे ते सर्वसाधारण आहे. एनटीए साठी एक पद आहे ते पण सर्वसाधारण आहे. ओके. ओबीसी साठी आणि ईडब्ल्यूएस साठी एक एक पद आहेत आणि ते दोन्हीही सर्वसाधारण आहेत, राईट. एकूण आरक्षण 4 पदाचं आहे आणि ते चारही पद सर्वसाधारण म्हणजे लेडीज आणि जेंट्स, बॉईज दोघंही अप्लाय करू शकतात. राखीव खुल्या वर्गातले 2 पद आहेत, त्याच्यातलं एक सर्वसाधारण आहे तर एक लेडीज साठी आहे. असे टोटल 6 पद असणार आहेत. बघा, अप्लाय कधीपासून कधीपर्यंत करायचं, तर 20 डिसेंबर पासून तुम्ही 9 जानेवारी पर्यंत अप्लाय करू शकता. एमपीएससीच्या वेबसाईटवर जायचं, रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. पहिले रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. ओके. एज लिमिट काय आहे, तर एज लिमिट मिनिमम 18 आहे. मॅक्झिमम एज लिमिट ओपन साठी 45 आहे, मागासवर्गीयांसाठी 48 आहे, राखीव प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 45 असणार आहे आणि मागासवर्गीय प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 48 असणार आहे. जे माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी सैनिक सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष. ओके. आणि दिव्यांगांसाठी 45 वर्ष असणार आहे. सॅलरी किती भाई? 71,100 ते 2,11,900 हा बेसिक पे आहे. क्लिअर. म्हणजे सॅलरी तुमची खूप चांगली असणार आहे. तर आता प्रश्न येतो की इलिजिबिलिटी काय असणार आहे, तर तुमची डिग्री इन इंजिनिअरिंग ऑर टेक्नॉलॉजी ॲटलिस्ट इन सेकंड क्लास. इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे, ते कुठल्याही ब्रँच मधली डिग्री तुम्हाला चालेल. सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, राईट, सर्व ब्रँचेस मधली डिग्री चालणार आहे. त्याच सोबत वर्क एक्सपिरियन्स ऑफ अ प्रोफेशनल, त्यानंतर टीचिंग ऍडमिनिस्ट्रेशन केडर ऑफ नॉट लेस दॅन 10 इयर आफ्टर पजेसिंग अ क्वालिफिकेशन. मतलब डिग्रीच्या नंतर तुम्हाला प्रोफेशनल किंवा टीचिंग किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स ऍटलिस्ट किती वर्षाचा असायला हवा? 10 वर्षाचा. 9 वर्ष 11 महिन्याचा असेल तरीही चालणार नाही. कंप्लीट 10 वर्षाचा. कधीपर्यंत? तर तो लास्ट डेट जी आहे तुमची 9 जानेवारी 2024 पर्यंत तुमचे 10 वर्ष होणं गरजेचं आहे. एक वर्ष, एक दिवस जरी कमी असला तरीही तो कन्सिडर होणार नाही. क्लिअर? आलं लक्षात? त्यानंतर बघा, गव्हर्नमेंटचा चालेल एक्सपिरियन्स, सेमी गव्हर्नमेंटचा चालेल, प्रायव्हेटचा चालेल, एनी कॉर्पोरेशन, एनी अदर इन्स्टिट्यूट. मतलब याचा सिंपल आहे की ब्रॉड एक्सपिरियन्स दिलेला आहे. तुम्हाला कुठलाही एक्सपिरियन्स चालतो. 10 वर्षाचा क्लास 1 ची पोस्ट असणार आहे. क्लास 1 ची पोस्ट असल्यामुळे हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला की ऑथेंटिक एक्सपिरियन्स पाहिजे, ते फेक एक्सपिरियन्स चालणार नाही. डेप्युटी डायरेक्टर बनताय, फेक एक्सपिरियन्स देऊन होणार का? नाही. क्लिअर. पासआउट झाल्यानंतर तुम्हाला तेवढे मिळालेच पाहिजेत. म्हणजे तुम्ही 2013 ला मॅक्झिमम पासआउट होऊ शकता. त्याच्यानंतर 14 चे जरी तुम्ही पासआउट झालेले असाल तर आता हे कुठलं चालू आहे तुमचं? 2023 चालू आहे, राईट. म्हणजे 9 जानेवारी सोडलं तरी तुम्ही 23 पकडलं तर 14 चे तुमचे 10 वर्ष होऊ शकतात का? ते 24 ला 10 वर्ष होते. क्लिअर. त्यामुळे तुम्ही 2013 पर्यंत पासआउट झालेले असणं गरजेचं आहे. क्लिअर. आता बघा, निवड प्रक्रिया काय असेल, तर सिंपल त्यांनी सांगितलं की आम्ही ऍप्लिकेशन मागवू. ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला फिलअप करायचे आहेत. जर ऍप्लिकेशन जास्त असतील तर तुमची रिटर्न होईल. ऍप्लिकेशन कमी असेल तर डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यूला शॉर्टलिस्ट केलं जाईल आणि इंटरव्ह्यू होईल. ऍप्लिकेशन जास्त असेल तर रिटर्न होणार आहे.
रिटर्न झाली तर तुमचे रिटर्नचे मार्क प्लस इंटरव्ह्यूचे मार्क असा करून तुमचा फायनल मेरिट लागणार आहे. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कमीत कमी 41% मार्क असणं गरजेचं आहे. तुम्ही रिटर्नचे टॉपर असाल आणि रिटर्नच्याच बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन होत असेल आणि इंटरव्ह्यू मध्ये 41% मार्क नसेल तर सरळ डिस्क्वालिफाईड घरी. क्लिअर? हा सरळ फंडा आहे. आता रिटर्न होईल असं वाटतं का? तर रिटर्न होण्याचे पुरेपूर चान्सेस आहेत, कारण आपल्या देशामध्ये भरपूर लोक इलिजिबल आहेत या पोस्टसाठी. आपल्या राज्यामध्ये पकडा, देशातलं सोडून दे, बरेच लोक अप्लाय करतील, त्यामुळे मॅक्झिमम चान्सेस असतात की रिटर्नच होतील. क्लिअर? कारण असं होणार का की बा लोकांना माहितच नाही, मला एकट्यालाच माहित, असं होत नाही. भरपूर लोक असतात, त्यामुळे तेवढ्या लोकांचे इंटरव्ह्यू घेणं प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं, त्यामुळे ते रिटर्न एक्झामिनेशन ठेवतात. आता आम्हाला असं वाटतं की डेप्युटी डायरेक्टर, प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल आणि निरीक्षक यांचा सिलेबस लगभग सेम येईल, त्यामुळे यांची एक्झाम सुद्धा सेम होईल. तर आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय. 1-2 दिवसामध्ये आपली बॅच सुद्धा लॉन्च होते. डिस्क्रिप्शन मध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, ती लिंकनं तुम्ही जॉईन करू शकता. प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, निरीक्षक आणि डेप्युटी डायरेक्टर व्होकेशनल एज्युकेशन यांचा एक आपण व्हॉट्सअप ग्रुप बनवत आहोत, त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे. चला पुढे बघा, फीस किती आहे तर 719 रुपये खुल्या वर्गासाठी, मागास वर्गांसाठी 449 रुपये. क्लिअर? तर हे पूर्ण माहिती माझ्याकडून तुम्हाला देण्यात आलेली आहे. टाइम टू टाइम मी अपडेट या सर्व गोष्टींसंदर्भात घेऊन येतच जाणार आहोत. तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, राईट? आणि जे इलिजिबल आहेत त्यांनी तो व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करा. तर मी इथं थांबतो मित्र. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.